आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज। मुरगुड येथील जवाहर रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य, शासकीय अधिकाऱ्यांची पाहणी। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। मुरगुड येथील नाका नंबर 1 ते सर पिराजीराव तलाव इथपर्यंतच्या रस्त्याला जवाहर रोड असे नाव आहे। या रस्त्यावर पडलेल्या अनेक खड्ड्यांच्यामुळे रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। हा रस्ता रहदारीचा व मुरगुड शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या रस्त्याच्या आजूबाजूस BSNLचे कार्यालय, बँका, औषधांची दुकाने, दवाखाने, ग्रामीण रुग्णालय, वाचनालय, नगर परिषदेची इमारत, ST बस स्टँड, तुकाराम चौक ही महत्त्वाची ठिकाणे असून प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांची सुद्धा रहदारी सतत सुरू असते। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे एक विनोदी वाक्य प्रसिद्ध आहे। या विनोदाचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मुरगुडचा जवाहर रोड असे म्हटले जाते। सोशल मीडियावर सुद्धा या रस्त्याच्या दुर्दशेबद्दल प्रतिक्रिया उमटल्या आहेत। सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावरील उड्डाण पुलाच्या संदर्भात पाहणीसाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी जवाहर रोडची सुद्धा पाहणी केली। नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने या रस्त्याची दुर्दशा त्यांच्या निदर्शनास आणली। नागरिकांच्या आग्रहास्तव या रस्त्याच्या दुरुस्तीसाठीचा अहवाल आम्ही पुढे पाठवू असे या अधिकाऱ्यांनी सांगितले। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन सो मुश्रीफ यांनी सुद्धा या रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे। हा रस्ता मुरगुडच्या वैभवात भर घालणारा व शहरात प्रवेश करणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे। नागरिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत, असंही येथील कार्यकर्त्यांनी सांगितलं। आज शासकीय अधिकाऱ्यांनी भेट घेऊन पाहणी केली। याप्रमाणे अधिकारी AC संदीप मोगलेवार सो, नायकवडे सो, चौगले सो तसेच उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी, दिग्विजय सिंह पाटील, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, संजय मोरबाळे, नंदकिशोर खराडे, संदीप भारमल, जगन्नाथ पुजारी, दिगंबर परीट, संपत कोळी, मारुती पुरीबुवा, विजय मेंढके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी।